मुंबईतल्या भायखळ्यामध्ये एक संग्रहालय आहे ज्याचं नाव एका माणसाच्या नावावर आहे. तो माणूस डॉक्टर होता, संस्कृत पंडित होता, पुरातत्वज्ञ होता आणि समाज सुधारकही होता. एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हे नाव वारंवार येतं, तरी बहुतेक विद्यार्थी यांना नीट ओळखत नाही. आज आपण संपूर्ण अभ्यास करणार आहोत भाऊदाजी लाड यांचा. भाऊदाजी लाड यांचा जन्म 7 सप्टेंबर 1822 रोजी गोव्यातील पणजीमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला होता. लहान वयातच त्यांचे कुटुंब मुंबईमध्ये स्थायिक झाले. मूळ नाव रामकृष्ण विठ्ठल लाड होते, पण ते भाऊदाजी या टोपण नावानेच इतिहासामध्ये ओळखले जातात. त्यांचे शिक्षण एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये, त्या काळी मुंबईतील सर्वोत्तम इंग्रजी शिक्षण देणारी संस्था, येथे त्यांना पाश्चात्य विज्ञान आणि इंडोलॉजी या दोन्हींची कोडी लागली. त्यांच्या वैद्यकीय कारकिर्दीचा विचार करता भाऊदाजी लाड हे मुंबईच्या ग्रॅट मेडिकल कॉलेजच्या पहिल्या तुकडीतील विद्यार्थी होते. हे कॉलेज 1845 मध्ये स्थापन झाले आणि पाश्चात्य वैद्यकशास्त्र शिकवणारी पश्चिम भारतातील ही पहिली संस्था होती. वैद्यकीय पदवी मिळवल्यानंतर त्यांनी मुंबईत यशस्वी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आणि अल्पावधीतच एक अत्यंत प्रतिष्ठित डॉक्टर म्हणून ते नावलौकिकास आले. पण त्यांचं वेगळेपण इथंच होतं. ते केवळ डॉक्टर राहिले नाहीत, दिवसा रुग्णसेवा आणि रात्री संस्कृत हस्तलिखिताचा अभ्यास असा होता त्यांचा दिनक्रम. तसेच पाच्यविधी आणि पुरातत्व संशोधन. भाऊदाजी लाड यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे भारतीय पुरातत्व शास्त्र आणि इपिग्राफी मधलं काम. त्यांनी ब्राह्मी लिपीतील अनेक प्राचीन शिलालेखाचा अभ्यास केला आणि त्यांचा उलगडा देखील केला. यास त्यांचे मुख्य सहकारी होते भगवान लाड इंद्रजी, ज्यांना भाऊदाजींनी स्वतः प्रोत्साहन दिले आणि पुरातत्व संशोधनाकडे वळवलं. या दोघांनी मिळून नाशिक, कार्ले आणि इतर लेण्यांमधील शिलालेख वाचून भारताचा प्राचीन इतिहास पुनर्रचित करण्यास मदत केली. तसेच भाऊदाजी लाड हे रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखेचे सक्रिय सदस्य आणि पदाधिकारी होते. त्यांनी अनेक शोध निबंध लिहिले. प्राचीन भारतीय इतिहास, प्राचीन भारतीय गणित, ज्योतिषशास्त्र आणि शिलालेखावर त्यांचं भरपूर लेखन आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या सामाजिक कार्याचा विचार करताना भाऊदाजी लाड यांनी शिक्षण प्रसाराचंही मोठं काम केले. ते स्टुडंट्स लिटररी आणि सायंटिफिक सोसायटी जोडलेले होते. ही संस्था स्थानिक भाषांमधून शिक्षण आणि ज्ञान प्रसार करण्यासाठी काम करत होती. त्यांनी स्त्री शिक्षणाच्या प्रसाराला पाठिंबा दिला आणि मुंबईमधील अनेक शैक्षणिक आणि सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय भाग देखील घेतला. विधवा पुनर्विवाहासारख्या सुधारणावादी विचारांना त्यांनी पाठबळ दिले. जरी ईश्वरचंद्र विद्यासागर आणि महर्षी कर्वे यांच्या इतकं थेट आंदोलन त्यांनी उभारलं नसलं, तरी बौद्धिक आणि सामाजिक वर्तुळात त्यांचा प्रभाव मोठा होता. भाऊदाजी लाड हे मुंबई विद्यापीठाच्या सेनेट वर नियुक्त झालेले पहिले भारतीय सदस्यांपैकी एक होते. त्या काळी हे मोठं सन्मानाचं आणि दुर्मिळ स्थान मानलं जात होतं. याशिवाय त्यांनी मुंबई महानगरपालिका आणि विधान परिषदेही काम केलं होतं, जिथे त्यांनी सार्वजनिक आरोग्य, शिक्षण आणि सांस्कृतिक विषयांवरती आवाज उठवला होता. ब्रिटिश सरकारने त्यांच्या कार्याची दखल देखील घेतली होती. त्यांना अनेक सन्मान मिळाले आणि ते त्या काळातील मोजक्या भारतीयांपैकी एक होते, ज्यांना पाश्चात्य आणि भारतीय अशा दोन्ही वर्तुळांमध्ये तितकाच आदर मिळत होता. भाऊदाजी लाड यांचं निधन 31 मे 1874 रोजी झालं. त्यांच्या स्मरणार्थ मुंबईतील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम याचं नामकरण त्यांचं भाऊदाजी लाड म्युझियम असं करण्यात आलं, जे आज मुंबईतील सर्वात जुनं संग्रहालय आहे आणि शहराच्या इतिहासाची साक्ष देखील देतात. एक डॉक्टर, संशोधक आणि समाजसुधारक भाऊदाजी लाड यांनी हे दाखवून दिलं की ज्ञानाच्या कोणत्याही शाखेत बंदिस्त न राहता माणूस समाजाच्या अनेक क्षेत्रामध्ये योगदान देऊ शकतो. भाऊदाजी लाड यांच्याबद्दल हा संपूर्ण अभ्यास तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशा सामाजिक सुधारणांच्या मालिकेतील पुढचा व्हिडिओ चुकवायचा नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.